हाय, हॅलो, नमस्कार. मी रीमा. माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. तुम्ही यूट्यूबवर बघतच असाल, सध्या एक विषय यूट्यूबवर खूप व्हायरल होतोय म्हणजे एका विषयावरनं आपल्यासारख्याच एका महिलेला म्हणजे बदनाम करण्यात येत आहे. तर तुमच्या माझ्यासारखीच एक महिला आहे, जी घरातनं काहीतरी काम करते, पुढे जाण्याचा, स्वतःचा काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करते आणि आत्तापासून नाही, तर मागील गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून ती YouTubeवर हा प्रयत्न करते आणि त्याच्यात तिला खूप सक्सेस देखील मिळाले. पण म्हणतात ना, एक बाईच एका बाईची दुश्मन असते आणि तसंच काहीतरी हिच्या बाबतीत झालेलं आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही माझं थंबनेल बघून ओळखलंच असाल, की मी कोणत्या बाईबद्दल बोलते. मी काजल सूळबद्दल बोलते. काजल ही गुजरातमध्ये राहते आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि जेव्हा मी हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला, तर मी तिला म्हणजे आमचे असे कॉन्टॅक्ट होते. सर्वात आधी मी तिला तिचा यूट्यूबवर व्हिडिओ बघून तिला मेसेज केला होता, कमेंट केलं होतं. तर तिने मला तिचा नंबर देखील पाठवला नव्हता. आता तर म्हणा बिझनेसमुळे तिने तिचा नंबर सगळ्यांना सांगितलेलाच आहे. तिने सगळ्यांना दाखवलेलाच आहे तिचा नंबर. पण जेव्हा तिचा नंबर कोणाकडेच नव्हता, तेव्हा तिचा नंबर फक्त माझ्याकडे होता. आणि एक यूट्यूबवर एक ओळखीची मैत्रीण म्हणून तिने मला तिचा नंबर दिलेला. आत्तापर्यंत मी देखील माझा नंबर कोणाला दिलेला नाही. कारण आपल्याला माहिती आहे सोशल मीडियावर जर आपण एखाद्याला नंबर दिला, तर त्याचा गैरवापर होतो. त्यानंतर ती लोकं फोन करून त्रास देतात. पण काजलने असा कोणताही विचार न करता मला तिने तिचा नंबर दिला होता. माझ्याशी ती बोलली होती. यूट्यूबवर चॅनल सुरू केल्यावर मला अनेक अडचणी येत होत्या. मला काही प्रश्न होते, की यूट्यूबवर कसे व्हिडिओ टाकायचे, काय करायचं? पण त्यावेळेला काजलनी मला सजेस्ट केलं, मला सल्ला दिला, की तुम्ही असे नाही असे व्हिडिओ टाका. अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरचे मागील व्हिडिओ बघितले असेल, तर मी लिप करत होती. आणखीन खूप मी ट्राय केलं यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी. व्हिडिओज कसे टाकायचे, काय करायचं, कुठला कंटेंट ठेवायचा, त्यामध्ये मी खूप कन्फ्यूज होती. पण काजलला मी जेव्हा पण फोन करायची, काजल माझा फोन उचलायची. एवढ्या बिझी असताना देखील ती मला सल्ला द्यायची, की तुम्ही लिपसिंगचे व्हिडिओ नका करू, तुम्ही हे काम करता तर तुम्ही तुमच्या कामाबद्दल व्हिडिओ बनवा. यूट्यूबवर बाकी काही दाखवण्यापेक्षा जी रियालिटी आहे, जे तुमचं खरं आहे, ते तुम्ही प्रेक्षकांना दाखवा. आणि ती सांगेल त्या हिशोबाने तिच्या सल्ल्यानुसार मी माझ्या चॅनलमध्ये ग्रो करत गेली. आणि आता बघा माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, माझा पेमेंट सुरू झालेला आहे. तर आपण म्हणतो ना, चांगल्या वेळेत तर म्हणजे वाईट वेळ असेल, तेव्हा आपण सर्वांना लक्षात करतो, आठवण करतो, की बाबा मला हा मदत करत नाही, तो मदत करत नाही. पण तीच जर आपल्यावर चांगली वेळ आली, तर आपण विसरून जातो, की एखाद्याने आपल्यावर काही उपकार केलेले आहेत, एखाद्याने आपल्याला काही सल्ला दिला, एखाद्याने काही मदत केली आहे. पण यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही यूट्यूबवर एक गोष्ट सर्च केली, की लाखो व्हिडिओ येतात. आणि तेच व्हिडिओ बघून सगळ्याच गोष्टी आपल्याला समजतात असं नाही आहे. पण काजलनी मला वेळोवेळी मी तिला फोन करेल, तेव्हा तिने मला सल्ला दिलेला आहे, मला माहिती दिलेली आहे. म्हणजे ती अशा बायकांमधली आहे ना, की जिला वाटतं, की मी जर पुढे चालली आहे, तर माझ्यासोबत जी लेडीज आहे, जी बाई आहे, जी महिला आहे, तिने सुद्धा पुढे जावं. तर अशा स्वभावाची आहे काजल. म्हणूनच तिच्याबद्दल जो आता व्हिडिओ काढला गेलेला आहे, जे तिच्याबद्दल वाईट साईड बोललं जाते, की तिने क्लास नाही केला, तरी ती शिवण क्लास न करता देखील ती शिवते, तिला ब्लाऊज शिवता येत नाही, ती ड्रेस नाही शिवत आहे. अशा मला वाटतं बोटावर मोजण्या इतक्या महिला ज्या तिला बदनाम करतायत. पण अशा देखील हजारो महिला आहेत, ज्या तिचं नाव काढतायत, ज्याच्यातली मी देखील आहे. तर मी तुम्हाला सांगते, मी देखील तिच्याकडनं माझ्या मुलीसाठी ड्रेस, माझ्यासाठी साडी आणि ब्लाऊज देखील शिवून घेतलेला आहे. एखाद्या वेळेस व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेल, की हे ब्लाऊज मी काजलकडनं शिवून घेतलं आहे. पण असं कधीच तिने केलेलं नाही आहे. जरी तिने शिवण क्लास नसेल केला, तरी ती एवढे छानपैकी कपडे शिवते, ड्रेसेस शिवते. तुम्ही एकदा तिला सांगितलं ना, की मला अशा टाईपमध्ये शिवून पाहिजे, त्या प्रकारे ती ड्रेस शिवून घेते. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही टेलरकडे गेलात, तर टेलरनी अंगावरचं माप घेतल्याशिवाय किंवा मापाचा कपडा घेतल्याशिवाय तो तुमचे कपडे शिवून देतो का? पण ही काजल एवढी हुशार, एवढी समजदार आहे, की ती तुम्हाला फोनवर तुमचं माप ऐकून ती तशाच्या तसे तुम्हाला जसं पाहिजे, तसे तुम्हाला साडी देते, शिवाय ब्लाऊज शिवून देते, ड्रेस शिवून देते. आणि बरं ती ब्लाऊजची शिलाई किती घेते? फक्त ₹300. माझ्या ब्लाऊजची पण 300च घेतलेली शिलाई. आणि हो, जर मुंबईत जर तुम्ही ब्लाऊज शिवायला टाकलं
अस्तरचं ब्लाऊज शिवायचं म्हटलं तरी आमच्या इकडे मुंबईमध्ये ब्लाऊजची शिलाई 700 ते 800 पासून सुरू आहे अस्तरवाली. मग तुम्ही त्याला पॅटर्न करणार, प्रिन्स कटोरी करणार, तर मग त्याला तसे त्याचे रेट वाढत जातात. काजल तुम्हाला ऑनलाईन तुमच्याकडनं तुम्हाला ते पाठवते तुमच्या घरी, त्याचे ते शिपिंग चार्जेस वगैरे ते सगळं ॲडजस्ट करून कितीसं ती एवढं कमवत असेल. बरं उगाचच एखाद्या स्त्रीला बदनाम करायचं का? तर तुम्हाला वॉच टाईम मिळतो, तुम्ही व्हायरल होतात ह्यासाठी. तर म्हणूनच आजच मी तो व्हिडिओ बघितला आणि मला खूप वाईट वाटलं की ती स्त्री जी काजलबद्दल असं काय तिने 3 पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेले. बरं चला पहिला पार्ट तू बनवला समजू शकतो, तुझं काहीतरी असेल. दुसरा तिसरा पार्टमध्ये म्हणजे 3 पार्ट तू बनवले. एवढं असं काय चुकी केली तिने, एवढं असं काय मोठं घडलं आहे तिच्याकडनं की तू तिच्यावर व्हिडिओ बनवत चालली आहे, तिला बदनाम करत चालली आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात, तर तुम्ही एकदा काजल सूल नावाचं किंवा काजल क्रिएशन नावाचं चॅनल सर्च करा. त्याच्यावर तुम्हाला समजेल. एवढी हुशार मुलगी आहे ती, एवढे छान छान ड्रेस शिवते. दिवसाला तिचे मी तर म्हणते 50-60च्या पेक्षा जास्त तिच्या ऑर्डर्स असतात. तिच्या ड्रेसेसच्या, तिच्या ब्लाऊजच्या, एवढ्या सगळ्यात एकटीने तिच्याकडनं होत नाही, तर तिने घरामध्ये महिला मुली अशा ठेवलेल्या आहेत शिवून देण्यासाठी. मग जर समजा एखाद्या वेळेस जर एखाद्याच्या हातून चुकी झाली, तर तुम्ही त्याचं एवढं मोठं बवाल करणार का? माणूस आहे, चुका होतातच. आणि बरं ती अशी पण नाही आहे की चुकांपासून अंग काढून घेणारी मुलगी नाही आहे ती. तिने स्वतःहून मान्य केलं, हो ब्लाऊजमध्ये एक छोटीशी चूक झाली की बाबा ते ब्लाऊज तिने रात्री 2 वाजता रेडी केलं, कारण सकाळी तिला पार्सल द्यायचं होतं. तर आपल्या महिलांच्या डोक्यावर एवढं कामाचं प्रेशर असतं. तर त्या प्रेशरमध्ये तिच्याकडनं जर एखादी चूक झाली, तर एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला आपण समजून घेऊ शकत नाही का? काय एवढं झालं की तुम्ही एवढी. पण बरं तुम्ही जे करताय ना त्याच्यामुळे तिचं तर काय वाईट होणार नाही, कारण तुम्ही जर 4 लोक तिच्याबद्दल वाईट बोलत असाल ना, तर पुढे 400 लोक तिच्याबद्दल चांगलंच बोलतायत. आणि माझ्यासारख्या बहुतेक जणांनी तिच्याकडनं ब्लाऊज शिवून घेतले, ड्रेस शिवून घेतलेत, साड्या घेतलेल्या आहेत. ती भलेही ती स्वतः घरातनं बिझनेस करत असेल, पण ती जेवढी मेहनत करते ना, तेवढी मेहनत करणं प्रत्येक बाई नाही करू शकत. आता तुम्ही माझे व्हिडिओ बघून बोलता, रीमा तू किती मेहनत करते, रीमा तू किती मेहनती आहेस. मला भरपूर कमेंट येतात माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या तुम्ही जाऊन बघा. पण मग ती पण भरपूर मेहनत करते. मी तर म्हणते माझ्यापेक्षा जास्त मेहनत ती करते. आणि माझ्यापेक्षा खूप वयाने लहान आहे ती, तरी पण ती खूप समजदार आहे, खूप समजूतदार आहे. एखाद्याशी खूप प्रेमाने बोलते, प्रेमाने वागते. मग तरी पण का तिच्याबद्दल अशी तुम्ही नको त्या गोष्टी व्हायरल करायला लागलेत? बरं तो व्हिडिओ त्या बाईनी जो बनवला त्याच्या खाली कमेंट काय येत आहेत? हिने तो शिवण क्लास केलेला नाही आहे, मग ही कसं काय शिवते का? प्रत्येक गोष्टीचा क्लास करणं गरजेचं असतं का? काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, काही गोष्टी आपल्याला आपल्या बुद्धीने शिकाव्या लागतात. ती जी असतात तो जो कॉन्फिडन्स असतो आणि तो जो आपल्या बुद्धीनुसार आपण जो करत असतो ना तल्लखपणा, तो प्रत्येकात नसतो, तो काजलमध्ये. आता मी जे स्वयंपाकाचं काम करते, तर मला काय कोणी हात धरून स्वयंपाक शिकवलेला नाही आहे. तुम्हाला मी खोटं वाटेल, पण तुम्हाला सांगते माझ्या आईने देखील मला कधी किचनमध्ये बाळा भाजी अशी करायची, बाळा चपात्या अशा करायच्या, असं कधी शिकवलेलं नाही आहे. पण आपण शिकतो ना. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यावर ती जेव्हा सासरी येते, भले तिने माहेरी चहा देखील केलेला नसेल, पण सासरी आल्यावर ती पूर्ण स्वयंपाक बनवायला शिकते ना, कारण जबाबदारी त्या महिलेकडनं ते सगळं करून घेते. तसंच काही काजल बरोबर आहे. असं पण नाही आहे की मी काजलची साईड घेते किंवा काजलची बाजू घेते, कारण काजल आहेच तशी. तर तिने कधीच कोणाला फसवलेलं नाही. ती जे चार्जेस घेते ना ते एकदम रिजनेबल घेते. जे ड्रेस ती स्वतः सेल करते ना, ते जर तुम्ही त्याच क्वालिटीचे तसाच भारी कपडा जर तुम्ही बघितला, तर मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतील. आणि ती जे तिची मेहनत काढते ना, त्याच्यात अस्तरचे पैसे झाले, त्याच्यामध्ये कुरिअरचे चार्जेस झाले, ते सगळे मिळून तिला म्हणजे मिनिमममध्ये ती देते. असं नाही की ह्याच्यातनं मला खूप फायदा कमी भेटतोय तर मी अजून फायदा काढू, असा तिचा अजिबात स्वभाव नाही आहे. बरं त्या बाईकडनं तिने जे पैसे घेतलेले, ते सगळे पैसे तिला तर लगेच परत मिळालेले. तिने साडी रिटर्न केली, ड्रेस आणि ब्लाऊज पण रिटर्न केला. त्याच्यावर काजलनी सर्व पैसे तिला रिटर्न दिले. फक्त जे 300 रुपये ठेवले, कारण काजलने ऑलरेडी ब्लाऊज शिवलेला होता. बरं ते 300 रुपये जर तुम्ही ब्लाऊजची शिलाई समजत असाल, तर त्याच्यातलं तिचं 100-1 रुपये तर कुरिअरच्या पकडा. ॲटलिस्ट 100 रुपये तर कुरिअरचे जाणारच ना, कारण साडीचं वजन 800-900 ग्रॅम असतंच.
शिवाय ड्रेस होता, त्याच्यात ब्लाऊज होतं. मग ते जर जर समजा कुरिअरचे पैसे गेले 100-150 रुपये, अस्तर लागला तिला, ज्या बाईने तिने चार्जेस दिले शिवायचे, कटिंग तर समजा तिने केली, शिवलं पण समजा तिने असेल, चला मी तर म्हणते तिनेच ब्लाऊज ती स्वतः शिवते, बाकी सगळ्या गोष्टी ती स्वतः हाताळत असते. असं नाही की सगळं बायकांवर सोडलेलं असं काम नाही आहे तिचं. 300 रुपये जर तिने घेतले, त्याच्यातले 100-150 रुपये कुरिअर चार्जेस गेले, 50-60 रुपये अस्तरचे चार्जेस गेले. बाकी जर काय तिने जरी 50-100 रुपये घेतले असेल, तर का 50-100 रुपयामध्ये काय ती करोडपती झाली का? एवढं तुमचं नुकसान झालं की तुम्ही लगेच तिला बदनाम करायला सुरुवात केली. आणि बरं, तिने त्याच्यावर जर व्हिडिओ काढला तर काय चुकी केली तिने? व्हिडिओत फक्त एवढंच बोललेलं, तो व्हिडिओ मी देखील बघितलेला आहे, की ही जी साडी मी घातलेली आहे, तिने ती साडी नेसली होती, तो ब्लाऊज घातला होता, तो ब्लाऊज तिला बरोबर झालेला, आणि ब्लाऊज घातला तेव्हा त्याच्यामध्ये काहीच मिस्टेक दिसत नव्हती. जेव्हा तिने तो नीट बघितला तेव्हा तिला कळलं की फक्त शिलाईवर शिलाई झाली आहे, ते तर काम परत ते करता आलं असतं. ते काय तिला मोठी चुकी नव्हती. तो ब्लाऊज तिने विअर केलेला तेव्हा तर तुम्हाला कळणार पण नाही की त्या ब्लाऊजमध्ये काय मिस्टेक होती. बरं, मिस्टेक एवढी मोठी पण नव्हती. तिने फक्त व्हिडिओतनं हेच दाखवलं की ही साडी आणि ब्लाऊज माझा रिटर्न आलेला आहे, आणि ती साडी बघा माझ्यावर किती छान दिसते, किती सुंदर साडी आहे ना, का रिटर्न केली यांनी, फक्त एवढं बोललं. जर त्या बाईला ती गोष्ट पटली नसेल, त्या बाईला त्या गोष्टीचा राग आला असेल, तिने स्पष्टपणे काजलला सांगायचं होतं की काजल, तू हा व्हिडिओ डिलीट करून टाक, किंवा तू ह्या व्हिडिओतनं माझा सीन आहे, तू माझ्याबद्दल जे बोलली ते डिलीट करून टाक. तिने डिलीट केला असता. काजल खूप मोठ्या मनाची आहे. मी तिला म्हणजे तुम्हाला सांगते ना, मी का काजलबद्दल एवढं बोलतेय, एकदा दोनदा तर मी चिडलेली तिच्यावर, जेव्हा तिने माझा फोन नव्हता उचलला. बरं, आम्ही असं फेस टू फेस भेटलो पण नाहीये कधी. फक्त ती माझी मैत्रीण यूट्यूबवरनं तिने मला नंबर दिला आणि मी तिला माझी मैत्रीण समजायला लागली. का तर आपण असं समजतो ना की ती एखाद्याने मला मदत केली, बाबा ही माझ्या आईसारखी धावून आली, ही माझ्या बहिणीसारखी धावून आली. तसंच काजलने देखील मला वेळोवेळी मला मदत केलेली आहे. त्यामुळे मला काजलचा स्वभाव चांगल्यापणे माहिती आहे. मी तिचे रोजचे व्हिडिओ बघते. एखाद्या माणसाला त्याच्या व्हिडिओतनं बघून पण आपल्याला ओळखता येतो ना की तो माणूस कसा असेल. आता तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला पण माहिती पडलंच आहे ना आता की रीमा कशी आहे म्हणून. मग तसंच काजलच्या बाबतीत झालंय, तर हे मला खूप वाईट वाटलं आणि मला असं वाटलं ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी. कारण कधीतरी तुम्ही देखील यूट्यूबवर काजलचा व्हिडिओ बघितला असेल, काजलला तुम्ही ओळखत असाल. काजल आता म्हणजे आता तिने जो बिझनेस सुरू केलाय त्याच्यात तिला जी प्रगती मिळते, त्याच्यावरनं तुम्हाला एवढं काय जळण सुरू होते, म्हणजे बाईवर जळते. उलटं ती काजल अशी आहे ना की ती पुढे जाईल ना, ती सोबत 4 बायकांना पुढे घेऊन जाणारी व्यक्ती आहे. अशा प्रकारचं, म्हणजे एक टेलर असेल तर टेलरला बरोबर समजू शकतो. काय एवढी मोठी चुकी केली नव्हती तिने की तो एवढा बोबाटा झाला आणि एवढं लगेच धडाधड व्हिडिओ टाकायला. बरं, तिच्या नावाखाली इतर लोक पण व्हिडिओ बनवून व्हायरल होत आहेत, कमेंट करून व्हायरल होत आहेत. का, कशासाठी? बरं, हा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे काजलसाठी, कारण की बस झालं आता हे थांबवा. अजून काही तिच्याबद्दल बोलू नका. आणि ती तशी त्या प्रकारची, म्हणजे ती अशी वाईट व्यक्ती नाहीये, खूप चांगली व्यक्ती. तर हीच जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, माझे सबस्क्रायबर असाल, तुम्ही काजलला ओळखत असाल, तर काजलचे व्हिडिओ बघा आणि त्याच्यात जाऊन बघा खरंच ती किती मेहनत करते. अरे, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसून ती कपडे शिवते, मेहनत करते, कुरिअर करते. तिच्या पदरात लहान लेकरू आहे, त्याला सांभाळून ती सगळं करते. आणि एवढं करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही असं कसं बोलू शकता, असं कसं बदनाम करू शकता? तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, प्लीज हे सगळं थांबवा आणि उगाच तिच्याबद्दल नको त्या गोष्टी पसरवू नका. मला तुम्हाला व्हिडिओतनं हेच सांगायचं होतं, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर तुम्ही पण माझ्यासारखंच काजलला सपोर्ट करा आणि जर तिचा व्हिडिओ बघा, तिच्या व्हिडिओत जावा आणि तिच्याबद्दल जे कोणी निगेटिव्ह कमेंट करत असेल, मी तर त्यांना बरोबर तोडी उत्तर देणार आहे आणि तुम्ही पण द्या. कारण आपणच बायकाच एका बाईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हां, पण ती बाई बरोबर असेल तर, आणि ह्यात 101% काजल एकदम बरोबर आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असा होता हा आजचा व्हिडिओ. हा होता आजचा विषय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेचच काजल सूळ किंवा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघा ती किती छान छान ड्रेस शिवते. तुम्ही एकदा अनुभव घ्या. मी देखील घेतलेला आहे, मला खूप आवडले तिचे ड्रेस. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.